नमस्कार. जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर श्रावण सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते. तर श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर काही ठिकाणी नागपंचमीला गव्हाची खीर बनवली जाते, तर काही ठिकाणी ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या जातात. तर आमच्या गावामध्ये नागोबाला नागपंचमी दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या जातात. तर आज आपण हीच रेसिपी पाहणार आहोत. तर अगदी गव्हाच्या पिठापासून आपण ह्या करंज्या बनवणार आहोत. कुसकुशीत आणि अगदी हेल्दी पौष्टिक अशी ही करंजी आपण बनवणार आहोत. 4 ते 5 दिवस ही करंजी सहज टिकते. मस्त अशी कुसकुशीत होते. तर माझं तुमच्याकडे निवेदन आहे, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. जे आपल्या घरच्या रोजचं वापरायचं पीठ असतं तेच पीठ इथे मी वापरलं आहे. तर 1 वाटी आपल्याला ती दाबून अशी भरायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे रवा घालायचा आहे बारीक. 2 ते 3 चमचे म्हणजे अगदी पाऊण वाटी इथे मी बारीक रवा घेतला आहे. रव्यामुळे करंजी खूप खुसखुशीत होते. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घेतलेलं आहे इथे मी. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. तेल अगदी आपल्याला कडकडीत घ्यायचं आहे. आता इथे चमच्याने हे एकजीव करून घेऊया. आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जो माप असतो त्या मापाने मी 3 चमचे घेतलेला आहे. आता थोडंसं पीठ थंड झाल्यानंतर आपण हाताने ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. चोळून चोळून असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. असा हा पिठाचा गोळा तयार व्हायला हवा. मूठ घेतली की असा गोळा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन हे बरोबर आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला पाणी यामध्ये नाही घालायचं. थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आहे त्याला कणिक ही छान अशी फुटायला हवी, त्यासाठी आपल्याला कणिक ही छान मळून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे आता आपण हे अर्धा तास ठेवून देऊया. तोवर आपण इथे सारण करून घ्यायचं आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा खसखस घातली आहे. खसखस फक्त आपल्याला मिनिटभरच परतून घ्यायची आहे आणि यामध्ये खवलेलं नारळ घालणार आहे मी. तर इथे मी मध्यम आकाराचा 1 नारळ खवून घेतलेला आहे. तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता. अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक केलं तरीही चालेल. तर गूळ पण आपण छान या सारणामध्ये परतून घेऊया. इथे मी प्रत्येकी 1-1 चमचा काजू बदामचे पीस घेतलेला आहे कट करून, ते घालूया. वेलची पूड 1 चमचा घालूया आणि हे छान 1 मिनिटभर परतून घेऊया. सारण आपलं तयार झालेलं आहे. सारण आपलं छान असं सुटसुटीत झालेलं आहे. ते आपण थंड करून घेऊया. तेल पण इथं मी तापत ठेवलं आहे आणि जे आपलं पीठ होतं ते पण आपलं छान असं गोळे तयार करताना पीठ पण थोडंसं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. आता त्यामधला आपल्याला 1 गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 1 गोळा पिठातला ते तयार करून घेतला आणि कोरड्या पिठामध्ये ते वरखाली बुडवून घेतलं आणि ते आपल्याला त्याची पारी लाटून घ्यायची आहे. छान अशी आपल्याला ती पारी लाटून घ्यायची. अगदी मोठी नाही करायची आणि लहानही नाही ठेवायची. एका आकाराच्या आपल्याला त्या पारी लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे करंज्या आपल्या एका आकाराच्याच तयार होतील. हे अशा प्रकारे मी मध्य आकाराचे पारी लाटून घेतलेले आहे. जाड पण नाही आणि अगदी पातळ पण नाही आहे.
अशी दुसरी पण मी पारी लाटून घेते इथे. एका टायमाला 3 ते 4च इथं आपल्याला करंज्या बनवायच्या आहेत. म्हणजे ते गव्हाचं पीठ असल्यामुळे ते लगेच कणिक त्याची फुटते आणि करंजी आपलीही मऊ होऊ शकते. आता ते आपण 1 चमचाभर ह्यामध्ये सारण घालून ते आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे आणि साईडनं दाबून घ्यायची आणि अशा कटरने ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने दुसऱ्या पारीमध्ये सुद्धा मी 1 चमचाभर सारण घातलं आणि पाण्याच्या हाताने आपल्याला ते साईडनं लावून घ्यायचं आणि ते वरचं पान आपल्याला त्यावर चिटकून असं दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं आणि त्याची मुरड घालून घ्यायची आहे. खालचं आपल्याला जे पीठ आहे ते उचलायचं आणि त्याच्यावरती घडी घालायची. अशी साखळीप्रमाणे त्याची मुरड घालून घ्यायची आहे आणि थोडं बोटाने ते प्रेस करायचं म्हणजे तेलामध्ये ते आपली करंजी सुटणार नाही. अशी दुसरी पण मी करंजी मुरड घालून त्याची घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी 4 करंज्या तयार करून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता करंजी किती आपली छान अशी दिसत आहे. तेल पण आपलं छान तापलं का नाही ते बघूया. थोडंसं त्यामध्ये आपण पिठाचा गोळा घालायचा आणि ते वरती बुडबुडे आले की म्हणायचं तेल आपलं छान हे तापलं गेलं आहे. आता यामध्ये एक करंजी सोडून द्यायची. करंजी आपल्याला जास्त त्यामध्ये नाही सोडायच्या. जितक्या बसतील तेवढ्या 3-4 करंज्या त्यामध्ये सोडायच्या आणि त्याच्यावरती थोडंसं तेलाने प्रेस करायचं म्हणजे करंजी आपली खूप खुसखुशीत होईल आणि मंद आचेवरतीच आपल्याला त्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आता खालची बाजू थोडीशी ब्राऊन झाली की आपल्याला ते उलटून घ्यायची. करंजी मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायची म्हणजे ती करंजी खुसखुशीत होते. हाय फ्लेमवरती तुम्ही तळायला गेला की वरनं ती ब्राऊन दिसेल पण आतून ती कच्ची राहील. आता ही करंजी छान तळून झालेली आहे. ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. दुसरी पण करंजी अशा मी तयार करून घेतल्या आहेत 3-4. ते पण आपण तळून घेऊया. तर अशा मी सर्व करंज्या तयार करून तळून घेतल्या आहेत. तर अगदी एका वाटीमध्ये 15 ते 16 करंज्या तयार होतात. तर खायला खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास तर प्लीज एक लाईक करा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.